काका नमस्कार. काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव रवींद्र त्रिवेदी. काका तुम्ही एक जुने जाणते ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात, सदस्य आहात. आता जी भारतीय जनता पार्टीची जी आजची जी रणनीती किंवा राष्ट्रवादी सोबत जाणे असेल किंवा संजय थोरात यांचं निलंबन असेल, याकडे तुम्ही एक जुने जाणते कार्यकर्ते म्हणून कसे बघता? मुळात माझा सामाजिक राजकीय प्रवास हा RSSच्या माध्यमातून झाला. त्याच्यानंतर रामजन्मभूमीचं आंदोलन असेल, हिंदू संमेलन असेल, अथवा भारतीय जनता पक्षाचं शहराचं अध्यक्षपद असेल, तालुक्याचं खजिनदारपद असेल आणि शेवटी मला सर्वांची मिळून दिलेलं अध्यक्षपद तालुक्याचं असेल, या सर्व काळामध्ये मला जेवढी सेवा करता आली पक्षाची तेवढी मी केली. माझ्या एकंदरीच्या या कारकिर्दीमध्ये संजय शेठ थोरात यांच्यासारखी समाजसेवक व्यक्ती भाजपला मिळालेली मी पाहिली नाही. अत्यंत तळागाळात या व्यक्तीनं समाजसेवक संजय थोरात यांनी भाजप तळागाळापर्यंत पोचविला. नंतरच्या सर्व आम जनतेपर्यंत हा पक्ष त्यांनी पोचवला. थोडंसं श्रेष्ठींचं आकलन कमी झालं असेल असं मला वाटतं, परंतु खरोखरच मंचरच्या मातीशी, आंबेगावच्या मातीशी एकनिष्ठ झालेला भाजपच्या रूपानं हे एक नेतृत्व पक्षासाठी मिळालेलं आहे. त्याचं पक्षाने सदुपयोग करून घ्यावा अशी माझी इच्छा होती आणि इच्छा आहे. परिस्थिती निर्णय घ्यायला लावते, परंतु या माणसाच्या प्रामाणिकपणाबद्दल, या माणसाच्या कार्याबद्दल कुणाच्याही आम जनतेच्या मनात शंका नाही. ही व्यक्ती 100% कोणताही धर्म न पाहता, कोणतीही परिस्थिती न पाहता, कोणतीही जात न पाहता प्रत्येकाला न्याय देणारी व्यक्ती आहे. आणि अशा या आमच्या संजय भाऊंच्या संस्कारात वाढलेल्या त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती प्राचीताई थोरात या नगराध्यक्षपदाच्या या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यांना नाईलाजास्तव अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली, परंतु विचार हा त्यांचा मोदींचाच आहे, विचार हा त्यांचा भारताचाच आहे. तर अशा संस्कारात वाढलेल्या सुविद्य आणि उद्योगशील अशा उद्यमी महिला आमच्या सर्वांच्या लाडक्या सौ प्राचीताई आकाश थोरात यांची या नगराध्यक्षपदाच्या मंचरच्या नगरपंचायती निमित्तानं रिक्षा ही त्यांची ऑटो रिक्षा ही खूण आहे. त्या ऑटो रिक्षावरती सर्व तमाम मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो, माता भगिनी आप्तेष्ट माझे आदरणीय जन, माझे मित्रवर्ग सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मंचरचा आदर्श नगराध्यक्ष निवडण्यासाठी प्राचीताईंच्या रूपानं आपल्याला एक चांगला उमेदवार मिळालेले आहेत, तर त्यांच्या पुढील बटन दाबून ऑटो रिक्षाच्या वरती आपण बटन दाबावं आणि त्यांना आपण निवडून द्यावं ही मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि विजय निश्चित आहे याची मला पूर्ण खात्री आहे. संजय थोरात यांच्यावरती निलंबनाची कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींकडून तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या व्यक्तींचा काही सल्ला मसलत घेतली का, समन्वय करण्याचा प्रयत्न केला का? कधीही सल्ला घेतला गेला नाही आणि निर्णय प्रक्रियेपासून सतत डावललं जातं हे प्रकर्षाने जाणवलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये पक्ष वाढवण्यासाठी माणसं, एखादा चांगला माणूस मिळायला फार वेळ लागतो, परंतु तो माणूस जपायला पक्षश्रेष्ठी किंवा पक्षाचं यंत्रणा कमी पडली असं मला व्यक्तिगत या ठिकाणी वाटतं.